देते. मगाशी आमदार साहेबांनी मराठी शाळेचा झेडपी शाळेचा विषय काढला. खरं तर शिक्षण पद्धती हा खूप मोठा विषय आहे. यावर आपण खूप वेळ बोलू शकतो. खूप प्रश्न आहेत, खूप मुद्दे आहेत, खूप काम करणं गरजेचं आहे. पण आमदार साहेब, तुम्ही म्हणालात झेडपी शाळा जी आहे किंवा आपल्या प्रायव्हेट स्कूल शहरांमध्ये काय झालंय, शहरांमध्ये प्रायव्हेट स्कूलचं बाजारीकरण झालंय आणि गावांमध्ये झेडपी शाळा आजारी पडल्या. आता याच्यामध्ये खूप मोठा एक दरी निर्माण झाली आहे. ती कशी भरावी, कोणी भरावी, किती काळ लागेल, हा खूप मोठा विषय. पण शिक्षण पद्धतीवर काम होणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या देशामध्ये, फक्त महाराष्ट्रामध्ये नाही. पण तरीही प्रयत्न चालू आहेत. एकीकडे डिजिटलायझेशन होत आहे, पण त्याच बरोबरीने अनेक विषय आहेत. पण मला असं वाटतंय हे सकारात्मक प्रेरणात्मक पाऊल आहे. डिजिटलायझेशन सोबतच आपली संस्कृती कशी जपायची हे आपल्या गावाकडनं शिकण्यासारखं आहे आणि हे या दोन्हीचं समतोल साधत तुम्ही पुढे जा. जळगाव जिल्हा हा लालकवी नादो महाराजांचा जिल्हा आहे, हा बहिणाबाईंचा जिल्हा आहे. त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला चांगले गुण मिळव, प्रत्येक घटकात चांगले गुण मिळव. ह्या गावांनी उत्तरोत्तर विकास काम आणि प्रगतीशील राहावं. धन्यवाद. खूप खूप मनापासून शुभेच्छा या स्पर्धेसाठी आणि एकंदरीत